हाय, आज मी तुम्हाला माझाच एक लेख वाचून दाखवणार आहे. सो शांतपणे ऐका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर जरूर कळवा. जस्ट इमॅजिन, आपल्या घरातली खिडकी जर बोलायला लागली तर ती काय काय बोलेल. छोटूसाच लेख आहे. लेट्स स्टार्ट. कोपऱ्यातली खिडकी एकदा म्हणाली, हल्ली घरातली माणसं घराबाहेर कामासाठी निघून गेली की शांत झालेल्या घरात मी एकटक उभी राहून छताकडे पाहत असते. कुणीतरी माझ्या जवळ येण्याची वाट पाहत. पूर्वी कसं आई तिच्या तान्ह्या बाळाला बाहेरचं पहिलं दर्शन माझ्यातूनच दाखवायची. जाणाऱ्या येणाऱ्यांना टाटा करणारे ते छोटूशा बाळाचे हात. एखादी कॉलेजला जाणारी तरुणी एक गोड हुरहुर घेऊन तिच्या स्वप्नात रमायची. ती सुद्धा माझ्याच शेजारी बसून. तिची ती स्वप्नाळू निरागस दुनिया सगळ्यात आधी जवळून मीच तर पाहायचे. घरातली दिवसरात्र खपणारी एखादी ताई वहिनी माझ्याजवळ घडीभर बसून डोळे ओले करायची आणि लागायची नव्या उमेदीने पुन्हा राबायला. सगळ्यांच्याच मनात मी डोकावून पाहायचे. दुपारच्या वेळी असायचंच कुणी ना कुणी माझ्या सोबतीला. आठवतात मला माझ्यातून दिसणार निळशार आकाश पाहणारे डोळे, त्या चिट्ट्या सपाट्या खाणाखुणांची मीच तर असायचे साक्षीदार. पावसाचे तुषार टिपणारे लोकांचे हात, माझ्या खांद्यावर चढून बसणाऱ्या फुलवेली, तो फुलांचा मंद सुवास. एखादी झाडाची कुंडी असायचीच माझ्या सोबतीला. पण आता कसं सगळं हरवलंय. धावपळीच्या धकाधकीच्या या सगळ्या जगण्यात दिशाच बदलून गेली. बाहेरच्या गर्दीत घरातली माणसं सुद्धा हरवून गेली. आता माणसांनी घराची आणि मनाची दारं सुद्धा बंद करून घेतलीत. मग अशात मला आता जागा कुठे मिळणार. पण मी आहे अजून तशीच उभी. कुणीतरी कधीतरी माझ्या जवळ येईल, माझ्या जवळ बसेल, माझ्या खांद्यावरती डोकं ठेवेल याची वाट पाहत.